निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ना हा ताई. श्री स्वामी समर्थ. सोनाली ताई. हो बरोबर बरोबर. कशा आहे तुम्ही? मस्त मस्त. हा ना, अनुभवाची वेळ आहे ना आज? हो आहे ना. आहे म्हणजे ना. मी आज थोडेच अनुभव घेणार आहे, कारण अच्छा उद्या अच्छा. 26 जानेवारी ना, मग हा बरोबर 6:30लाच जायचं. घरातनं निघायचं. हा अच्छा, कशी तब्येत तुमची? आता बरी आहे. हो ना. हा हा. ते मध्ये थोडी तेच. दगदग झालेली ना, अच्छा. लग्न लेकाचं. हो नाही मी अनुभव बघा ऐकते ना, मग समजून गेलं. हा. हा आज ना. काय अनुभव? अनुभव आता तसे खूप आहे, पण आता जस्ट डिसेंबर मध्ये आलाय ना, मुलाचं आहे माझ्या. म्हणजे माझं वय 30 आहे आता. हा हा. 2 मुलं आहे मला. हो. म्हणजे 30 हो वयात 2 मुलं. हो 21व्या वर्षी लग्न झालं. बाई ग. म्हणजे एक आता 7.5 पावणे 2 महिन्यांनी बर्थडे आहे मोठ्या मुलाचा. अच्छा आणि एक 3.5 वर्षाचा आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. म्हणजे मला सांगताना पण हे होते. बरं म्हणजे ना, आता माझा डिसेंबर मध्ये काय झालं होतं, आपला पहिला गुरुवार असतो ना हा मार्गशीर्ष, हा. तेव्हा त्याचा एक ऍक्सिडेंट झाला होता. अय्या. हो खूप मेजर. बापरे. म्हणजे ऍक्सिडेंट म्हणजे कसं, घरी म्हणजे आम्ही 4थ्या मजल्यावर राहतो हा. आणि तो खेळायला गेला होता. अगं बाई. एक हा स्कूल मधनं आला 5:30 पावणे 6च्या दरम्यान. हा थोडस चेंज वगैरे केलं, खाल्लं वगैरे आणि खाली गेला. हा. म्हणजे खेळायला मुलं खूप आहे ना बिल्डिंग मध्ये. बरोबर. हो आणि मी नाशिक वरून बोलते बरं का. हो ना. नाव नाव नाही, म्हणजे गाव नाही सांगितलं ना कुठून आले. हो 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 हा हो. तर माझ्याकडे नाव बिव आहे तुमचं. हा. हा हा आणि मग तो खाली गेला खेळायला. हा. तर मग तो वरती येत होता, लिफ्ट मध्ये अडकून गेला. अय्या. हो आपल्या लिफ्ट मध्ये अडकून गेला, त्याचा पायच पूर्ण गेला होता. बाई म्हणजे गो. खालचं म्हणजे त्या काहीच. जाळीमध्ये अडकला. हो. अरे 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 अरे. खूप म्हणजे खूप आणि मेजर एकटाच होता तो. होता का तो? तो एकटा. म्हणजे त्याला काय वाटलं, थंडी असते ना, 14 डिसेंबरला झालं. हा हा. 6-6:15 दरम्यान झालं ते. अरे. आपला म्हणजे मी आता मार्गशीर्ष हळदीचं लेपनच करत होते. हम्म. आणि म्हणजे तो आला की मग आरती करू असं चालू होतं ना आपला, हो हो. संध्याकाळी लक्ष्मीची आरती वगैरे करू. बरं. त्याला वाटलं मी स्वेटर घ्यायला येईल म्हणे, आणि मग तो पटकन खाली येईल आणि पटकन खाली खेळायला जाईल बॉस, हा म्हणजे हा आपलं. हा हा हा. त्याने काय विचार केला, माझा वेळ वाचेल ना. हा. मग तो अटकून गेला. तो खूप डेंजर. म्हणजे त्याने तो पाय, आपली स्किनच नव्हती राहिली त्याच्या पायाला, तळ पायाला. बाई गो. खूप म्हणजे खूप मेजर होतं. आणि एवढासा इतका जीव. स्वामींनी बघा ना त्याला किती बुद्धी दिली. म्हणजे त्याने ते लिफ्टचं ते बटन दाबलं की नाही का आवाज, हा ते हा. आपलं आवाज बेलचं येतो. म्हणजे हा पटकन. बेल वाजवली आणि त्यांनी लिफ्ट थांबवली पण अहो. हो. हो त्यांनी लिफ्ट थांबवली, पाय पण अडकलेला काढला. बापरे. पण फर्स्ट फ्लोअर पासून तसं नाही, ग्राउंड फ्लोअर पासून फर्स्ट फ्लोअर पर्यंत येऊस तर एवढं झालं. अरे अरे अरे. हो इतक्या. म्हणजे फक्त पहिला मजला, जर 4थ्या पर्यंत आला असतं तर काय झालं काय असतं. असतं जीवाशी खरंय. आलं होतं त्याच्या. हो म्हणजे खरंच. खूप डेंजर. बापरे. आणि त्याने खूप, माझ्या खाली ती राहते दुसऱ्या मजल्यावर, तिने त्याला असं काढलं. खूप बापरे. ब्लड, म्हणजे खूप रक्त रक्त मग रक्त ती सगळं. सगळी कातडी निघाल्यावर तर रक्त हो बंबाळ झालं सगळं. असेल. म्हणजे स्किन अशी लटकत होती अशी एक्स्ट्रा. बाई ग. खूप म्हणजे ना. बिचारा. म्हणजे मग ऍडमिट आणि करावं लागलं असेल त्याला. ऍडमिट म्हणजे 10 दिवस तो आयसीयू मध्ये होता. आयसीयू मध्ये. हो नंतर त्याला जनरलला शिफ्ट केलं. आणि खूप बापरे. आम्ही साध्या म्हणजे चांगल्याच ठिकाणी नेलं होतं, पण तिथं पण ते पटकन ऍक्शन घेईना. हा आम्ही नाशिक मधलं बेस्ट म्हणजे अशोक हॉस्पिटल नाशिकमध्ये, हा. तिथे त्याला ऍडमिट केलं. डायरेक्ट पटकन ऍक्शन घेतली. बापरे. आणि तिथं मग त्याचे 2 ओटी मध्ये त्याची सर्जरी झाली, प्लास्टिक सर्जरी थोडक्यात. हो. म्हणजे मांडीची स्किन काढली आणि बापरे. तळपायाला असते ना तिथं फ्लॅप केला. मग ते बरेच दिवस तुम्हाला काढावे लागले असतील त्याचे, हो ती एक जखम बरी 16 होणं. दिवस अजून पण चालू आहे ड्रेसिंग. आम्हाला 2 वर्ष चालेल ती. म्हणजे बापरे. हो स्टेप बाय स्टेप आहे ती. मांडीची स्किन हार्ड असते ना. हो हा मग ती पुढे कमी करणार. तर तो लहान आहे अजून ना. बरोबर. मग ते स्टेप लवकर बाय कव्हर स्टेप. होईल त्यामुळे. हा पण मग ते चालू आहे. आता सध्या 3 दिवसाला ड्रेसिंग वगैरे आजच घेऊन गेलो होतो त्याला. हा. ड्रेसिंग चालू आहे 3 दिवसाला. म्हणजे आता बापरे. 1.5 पण महिना. तुम्ही स्वामी सेवेकरी आहात ना ताई.
म्हणून हो थोडक्यात बचावले म्हणजे तुम्ही. खूप खूप जीवाशी आलो त्याच्या, म्हणजे खूप डेंजर होता अक्षरशः. मला सांगायला सुद्धा हे होतंय. पार त्याची मोठी सर्जरी केली ना, हा. तो खूप बोलायचा की म्हणजे असं ओरडायचं खूप जोरात. जेवत आई पण नव्हता, काही खात ग. पण नव्हता. फोन दे, तो फोन पण बघत नव्हता. म्हणजे असं नाही का, फक्त त्याचं ते काय म्हणणं होतं वेदनाच माझं. त्याला सहन होत हो, नसतील. वेदना. बरोबर आहे. मग तो काय बोलायचा हं, की आम्ही दोघं पण थांबलो होतो हं, आणि हं. माझा छोटा मुलगा पण घरी आजारी. म्हणजे खूप हाल काढले त्यावेळेस, खूप आई ग. डेंजर. खूप नातेवाईक पण असून कामाचे नसतात ना. नाही नाही, कोणीच हम्म, नसतं. आपलं कोणीच दुःख नसतं. वाटून घेणारं कोणीच नाही तो आई आणि स्वामींशिवाय. भाऊ होता. हो, म्हणजे अक्षरशः आजूबाजूच्या बिल्डिंग मधले लोक स्वामींनीच पाठवले काय. एक 10-12 जण होते. आम्ही काहीच नाही बघितलं 2-3 दिवस. म्हणजे हा. बाहेरची माणसं पळत होती अहो खूप. बापरे. बघा. खूप डेंजर. म्हणजे आता तो जेव्हा आणला ना, इतका तो काय बोलायचा हं, की हे डॉक्टर्स लोक माझ्यासाठी काही करत नाही, तुम्ही करा. आई बाबा तुम्ही करा माझ्यासाठी. बाबा काहीतरी करा ना. आई तू बापरे. काहीतरी कर ना, कॅन्टीन मधून गोळ्या आण ना, मला आई ग. वाचव. स्वामी आई आजोबा कधी ग. येतील, स्वामी आजोबा कधी येतील, असं अंगावर बोलायचा तो. शार येतात हो. हो, छोट्या खूप बाळाच्या डेंजर. तोंडातून असे शब्द म्हणजे काय. तो म्हणजे स्वामी आजोबांचं गाणं लाव ना, असं बोलायचं. बापरे. तुमचं काळीज खूप किती पिवटत काय, असेल तो ज्या त्यावेळेला. क्षणाला म्हणला ना ताई की बाबा तुमची मांडी द्या हा. आयसीयू मध्ये, त्या क्षणाला आम्ही दोघंही हादरून गेलो होतो. बाई ग. म्हणजे खूप, म्हणजे काय वेळ येते ना एखाद्यावर, अशी वेळ येऊ बरोबर नये. बरोबर. खरंच येऊ नये. शत्रूवर हम्म. सुद्धा येऊ नये बाबा. खूप, म्हणजे तो म्हणायचा ना की माझे पेशन्स संपले, मला कंट्रोल होत नाहीये, मी विनंती करतोय तुमच्या पुढे, बाई ग. काहीतरी करा माझ्यासाठी, असं बोलायचा तो. म्हणजे खूप किती लहान आहे वर्षाचा म्हणजे आहे म्हणाल तुम्ही? 2 महिन्यांनी अजून 8 वर्षाचं पूर्ण होईल. आई ग. किती छोटा सेकंडला आहे. आहे, सेकंडला. हो, खूप सेकंड, म्हणजे खूप लहान. बापरे. खूप आहे, म्हणजे खूप तो मांडी पण द्या म्हणला म्हणजे ना. त्याला नवीन जन्म मिळाला ताई हो, स्वामींमुळे. हो, खरंच ना. सगळे म्हणजे तेच म्हणतात, कुठेतरी असेल आपले कर्म, ते हो. कुठेतरी कामं आले असं. खरंच खरंच खरंच. खूप आहे. म्हणजे कसं ना, स्वामी आपल्याला एखाद्या ह्याच्यामध्ये टाकतात, म्हणजे आपला असतो प्रारब्ध मागचा काहीतरी. बरोबर. प्राक्तन त्यातून आपलं. हो, त्यातून मग स्वामी कसं आपल्याला अलगद बाहेर काढतात, बाहेर म्हणजे. पण काढतात. अगदी हो, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या त्या वेदना कुठल्या होणार असतील ना, त्या आधीच हो, देऊन टाकतात आणि ते हो. त्याच्यावर मलमपट्टी पण करतात. हो, बरोबर आहे. म्हणजे ते 15 दिवस तर खूप, म्हणजे 5 दिवस डॉक्टर बी आम्हाला बोलले होते की हे 5 दिवस खूप क्रिटिकल आहे म्हणे, सिरियस आहे म्हणे तो. कोणी हो. भेटू नका, तुमच्याशिवायच कोणी त्याला अलाउड नाही म्हणे हॉस्पिटलमध्ये. अरे आणि बापरे. त्याला एक्स्ट्रा इन्फेक्शन झालं तर मग आम्ही काहीच नाही करू शकत म्हणे. काहीच नाही करू शकत. छोटा हां, होता ना. खूप त्याच्या, आणि सर्जरी खूप मोठी आहे म्हणे त्याच्या वयाच्या मानाने. म्हणजे ती स्किनच नव्हती ना हो. बाप रे. असं मग आहे. आता चालतो वगैरे की नाही अजून? नाही आता 16च वाकर दिवस वगैरे झाले. नाही, 1.5 महिना झाला. 14 डिसेंबरला झालंय. अच्छा अच्छा. हा 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 हा. हां, मग 14 आता डिसेंबर. पाय वगैरे टेकवतो? एकच पाय, तो नाही. तो जो फ्लॅप आहे ना, तो नाही अजून. मग काय असं त्याला हे दिलेत का सगळं चालण्यासाठी? बेडवर आहे सध्या. वॉकर आहे, वॉकरवर, पण अजून तो वॉकरवर. घाबरतोय. अच्छा. म्हणजे खूप वीक पण झाला ना असं. बरोबर. त्याला असं हं. पौष्टिक खाणं वगैरे ठेवा हो, ताई. सगळं आता पौष्टिक वगैरे तेच चालू आहे फ्रुट्स सगळं. वगैरे द्या. हां, डाळिंब. तेच ना. हम्म. खूप खूप. म्हणजे बापरे. म्हणजे स्वामींनी स्वामींनी कसं नवीन बाहेर जन्म काढलं. दिला. हो हो, हो खूप हो. खूप. ते तीर्थ तुमची वगैरे पण पण परीक्षा देतात. होती त्यात. खूप डेंजर, म्हणजे आयसीयू मध्ये तो एकीकडे, म्हणजे त्याला बघून आपणही, आपला पण जीव येऊन जातो ना बरोबर असं. आहे बरोबर आहे. म्हणजे असं झालं होतं, एक 8-10 दिवस आम्हाला कोणीतरी सांगावं की धक्का देऊन हे सगळं स्वप्न आहे, आई नाही ग. का, असं असं म्हणजे वेगळ्याच याच्यामध्ये होतो आम्ही बरोबर सगळं. बरोबर बरोबर. म्हणजे पण तुम्ही सगळं आता काहीतरी. अनुभव शेअर केला ना ताई. तुम्ही हं, म्हणता ना 2 वर्ष लागतील, बिलकुल हं, लागणार नाही. तुम्ही हो झटपट ना, त्याच्यातनं बाहेर याल ताई. आता त्याला एकदम ठणठणीत वाटेल बघा. तुम्ही हो ना. लवकरच अनुभव शेअर कराल. हा. हो, तेच ना. म्हणजे डॉक्टर पण बोलले स्टेप बाय स्टेप आहे सगळं, म्हणजे वेळ पेशन्स लागेल म्हणे सगळं करायला. नाही पण बरोबर म्हणलं आहे. आता सगळं स्वामींवर सोडलंय, म्हणलं आता हे केलं. खरंय खरंय. मी हं. शेअर करते हा ताई. हो, हो. चालेल, हा. चालेल. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ. मला हो, हो. कसा श्री वाटला स्वामी समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.